मराठी चित्रपट दशावतार हा सुबोध खानोलकर दिग्दर्शित आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तसेच महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारखे ताकदीचे कलाकार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करत आहोत दशावतार. तर हा चित्रपट प्रचंड असा चालला चित्रपटगृहात. तुम्ही नसेल पाहिला तर पाहून घ्या. आदनमधनं आता काय रिलीज पण होत राहतात. तर सध्या OTT रिलीज पण आज आलेलं आहे. 14 नोव्हेंबर 2025 Zee5वरती तो उपलब्ध आहे. तर तिथं पण तुम्ही पाहू शकता. बाकी चित्रपटाचं कथानक कोकणातील पारंपरिक दशावतार या लोककलेवर आधारित आहे. कथा बाबुली मेस्त्री, जे दिलीप प्रभावळकर यांनी ती भूमिका वठवलेली आहे, नावाच्या एका वृद्ध कलाकाराभोवती फिरते, जो आयुष्यभर दशावताराचा खेळ सादर करतो. जेव्हा खाणकाम कंपन्यांमुळे त्याच्या गावावर आणि संस्कृतीवर संकट येते आणि त्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू होतो, तेव्हा बाबुली मेस्त्री आपल्या कलेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढतो. रंगमंच आणि वास्तविक जीवन यांच्यातील सीमारेषा अस्पष्ट होत जातात आणि तो खऱ्या आयुष्यात अवतारांप्रमाणे वागू लागतो. तर चित्रपट पाहताना बऱ्याच प्रसंग पाहताना तुमच्या अंगावरती असे शहारे पण येऊ शकतात. चित्रपट म्हणजे प्रचंड, म्हणजे मी पाहिला, मला पण तो आवडला. बाकी तो नदीमध्ये नाही का ते निळं चेहरा फेस असतो, मग त्याच्यातून एक बाहेर त्याच्यात एक हमशक्ल येतो आणि मग तो काहीतरी बोलतो. मग ते असे चित्रपट नंतर इंस्टाग्राम वगैरे वरती रील नाही का टाकतात. मग त्याच्यात कॅप्शन लिहितात की अरे असे हा या चित्रपटामुळे चित्रपट गाजला वगैरे. तर हे डोक्यात घेऊनच आपण, म्हणजे मी ते चित्रपट पाहायला गेलो होतो. बाकी चित्रपट मग आवडला मला. तुम्हाला जर कसा वाटला ते सांगायची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी माझं निखिल मोरे चॅनल ही तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.